श्री गुरुदत्तांनी 24 गुरु मानले. पहिले 12 गुरु आपण पाहिले, पण उरलेले 12 गुरु अजूनही आपल्या आयुष्याला दिशा देतात. चला जाणून घेऊया ते अद्भुत गुरु. 13वा गुरु मध गोळा करणारा. कोणीतरी मधमाशीचं मध घेऊन जातं. जास्त साठवण करू नका. 14वा गुरु हत्ती. हत्ती मादीच्या मोहात अडकतो. वाईट आकर्षण टाळा. 15वा गुरु हरिण. हरिण गोड आवाजामुळे जाळ्यात अडकतो. गोड गोष्टींना फसू नका. 16वा गुरु मासा. मासा आमिषाला फसतो. जिभेवर ताबा ठेवा. 17वा गुरु पिंगळा. पिंगळा नावाची स्त्री अपेक्षा सोडल्यावर शांत झाली. अपेक्षा कमी ठेवा. 18वा गुरु पक्षी. मांस सोडल्यावर पक्षी शांत झाला. सोडायला शिका. 19वा गुरु लहान मूल. मुलं आनंदात राहतात. निरागस राहा. 20वा गुरु कुमारी मुलगी. ती शांतपणे काम करत होती. एकांतात मन शांत राहतं. 21वा गुरु साप. साप स्वतःचं घर बांधत नाही. घर संसारात अति गुंतू नका. 22वा गुरु बाण बनवणारा. तो कामात इतका गुंतला होता की आजूबाजूचं विसरला. एकाग्रता ठेवा. 23वा गुरु कोळी. कोळी जाळं बनवतो आणि परत घेतो. सगळं परमेश्वरातून येतो आणि त्याच्यातच जातं. 24वा गुरु भुंगा. भुंगा जसं ध्यान करतो तसं बनतो. जसा विचार कराल तसं व्हाल. या जगात प्रत्येक गोष्ट आपली गुरु आहे. फक्त शिकण्याची नजर हवी. या 24 गुरुमधून तुम्हाला आयुष्यात सगळ्यात जास्त कोण प्रेरणा देतो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आपल्या जिवलग मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशीच आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय गुरुदेव.